वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो फिरायला. वाजल्यान किती 2 रात्रीचं. आणि रात्रीच आम्ही निघलो नाही अजून, म्हणजे तयारी बाकी आहे. झोपलं आता ओटो आणि आम्ही जाऊ ना. आज निघले 12च्या नंतर गुढीपाडवा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आम्ही गुढीपाडव्याला चाललो. कुठे चालला बच्चा? तर बघू आधी कुठं जातो. 2-3 ठिकाणं आहेत. तर आता आम्ही निघू ना. मग इकडं माणूस झोपले सूत. आता आम्हाला निघायचे. सगळी झोपली. 12ला निघता सगळी झोपली ना. आम्हीच जागी एक दोघीजणी. रात्री 1ला निघणार आहे आम्ही. 3ला निघून जायला. आणि काही झोपली नाही जास्त. खुशी झोपच नाही तिला ना. तर मी अर्ध्या रस्त्याने पोचलो. बाकी सगळे झोपल्यान. मी एकटीच जागी आहे. सगळी सूत झाल्यान. आणि आमच्या मॅडम पण झोपल्या. आता ऑलमोस्ट आम्ही पोचायला आलो. काय 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 जातो आतमध्ये जातो डायरेक्ट. काय मागे तसंच धावते. आम्ही पोचलो पण शिर्डीमध्ये. आता रूम शोधता. ते काही सगळे मागच धावतात. तर आता रूम शोधायचं काम चालू आहे. बघू कुठं भेटतं. रूम भेटले तिकडे चालून बघायला. आता आम्ही दरवेळीला तसाच जवळ आहेत सांगताना नेताना लांब. तशीच आज पण तारा झाली. तर चालले आतमध्ये घेऊन तो रूम भेटले तर. रूमवर येऊन आम्ही झोपलेलो. त्यानंतर उठलो तर या दोघी जणींचे चालले माझे कवर वशी भांडणं. दोघे खेळतात. घे कवर घे. आपला कवर घे. नाही आता राग आला. तयारी केली आणि निघलो आम्ही आता दर्शन घ्यायसाठी. तर इकडे चालले फोटो काढायचं काम. मग त्यानंतर आम्ही लय लेट झालतो म्हणून पहिले जेवायला आलो. दर्शन केल्यानंतर ए बाबू तिच्या काय करतोय? खायला आली. कुठे श्रीषा? तिच्या कुठे? तिच्या खायला आली. दूध पाजतं आणि आम्ही पण जेवून घेतो. त्या गाणे ऐकूनच बरोबर शहाणे आहे. लर नाही. आणि मग काय दर्शन पण घेतलं आम्ही आणि निघलो. तिकडं काय मोबाईल अलाउड नाही. मग निघलो आम्ही. कशी आहे शहाणी? ते पण दाखवते का मी पण शहाणी. हाय बिंचा कुठे आहे? ए बिंचा. लास्ट टाइम आलेलो मी. मंदिर मला बंद भेटलेलं. हो का? असं वाटतं पाऊस पडेल. फर्स्ट टाइम इथं मंदिरात आलो. यांच्याकडून ऐकलेलं तर मस्त आहे. बसली.
त्यानंतर आम्ही निघलो तिथून, पण याच्या दोघींचाच चाललेला. आणि मग रस्त्यानं काकड्या दिसलेले सगळे ग, तर आम्ही थांबवल्यानं काकड्या घेतल्या खायला. बघू शकता आमचा कोणताच बाळ माझ्या जवळ झोपतं. त्याच्या पोटच्या शेटवर जास्त झोप आहे, तर आम्ही आता चहा प्यायला थांबलो इथं. गेलो मग काही फोटो विटो नाही काढला काय, आम्ही काय फोटो काढायला नव्हतं आलो का. फोटो काढून थकलो. आता सध्या आम्ही फक्त देवदर्शन करायला आलो. आता आमचा प्रोडक्ट उठेल नाही तर बरं आहे. नाही उठणार तर चहा पिऊन घेतो. त्याच्यानंतर आम्ही शनी शिंगणापूरला जाऊ. त्याच्यानंतर रात्रीचं यायचं आहे का अक्कलकोटला जाऊ रात्रीच. बघू. आमच्या मॅडम मोठ्या झोपेतून आता काय चहा काढत लक्ष. चहा कुठं आहे? यो 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 बघ. सांगता ना बरं चेक पण नाही बरं पेमेंट केलं तर बरं बरं होईल. चहा पाहिजे बाबू, तुला चहा पाहिजे? पेमेंट आहे 1000 रुपये करायचे का त्यानं सांगितलंय स्कॅनर पण बघा दोघींचं जीव बघा. तिचा म्हणजे लई जीव चिमलतच राहतं तिला. घे बाबू. अशा जीवनांतर पण झाला. आणि तिथून आता निघलो आणि आम्ही पोहोचलो आणि शनी शिंगणापूरला. तिथून दर्शन घेऊन नंतर जाऊ आलेलो आहे. आता मी पण इकडं बघून वाटते गर्दी आहे. आता समजेल आतमध्ये गेल्यावर गर्दी आहे का नाही. पोचून घेतलं दर्शन. एवढं आतमध्ये नाही गर्दी आहे इथे. तिथून निघलो आणि इकडं बघा लवकर चालत नाही त्यासाठी नवीन जुगाड. आणि इकडं पण गेलतो राहायला पण का पाटलाने मग परत आलो आम्ही. आणि आलो हॉटेलमध्ये. हॉटेल बहुतेक बंद झालं तरी कसं भेटलं नाही. आलतो इकडं बघा मोबाईल बघतात दोघीजणी. आणि जेवायला मागवलेला आला आणि आता मी जेवून घेतो. आणि आम्ही थाल्या मागवलेल्या पण आम्हाला वाटलं नाही एवढं सगळं येईल. यायचे आम्हाला अर्धा पण मला जमणार नाही तर लय आलता. तर आम्ही तिकडून निघून आता आलेलो आहे तुळजापूरला ऑलमोस्ट. तर आता आम्ही तुळजापूरला वस्ती करून नंतर अक्कलकोटला जाऊ. बघू शकता आमचा रूम आहे मस्तपैकी. आणि आमची 2 दुता झोपलेले आहे. तर आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहे. सकाळी दर्शन घ्यायला जाऊ ना बच्चा. हाय तुझी पण झाली झोप. ते पण डायपरची टेप काढायला. त्याच्यानंतर याही आणलेलं वडापाव ते आम्ही खाऊन घेतो. तिथं गाणे ऐकतो आणि मग चालून आम्ही रेडी आता जायला. सगळी केल्या खाली आम्ही जाऊन. तर आम्ही पण आलो. आता मंदिराकडे जायला जायला जागा नाही मग उतरू. आणि पोचलेलो एक मंदिराजवळ. चपलाने घातले त्याला पाय भाजताना म्हणून आले तर पटापट चालला. लयच गर्दी आहे. दर्शन भेटेल लवकर असं वाटत नाही. तर आमच्या मॅडमला खांद्यावर घेतले. तिकडून निघून आलो. दमलं तर उसाचा रस प्यायला. उसाचा रस आता आम्ही पिऊ. आणि मग निघलो आम्ही
तिकडून पण त्या डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ. मॅडम झोपल्या आमच्या. जाएंगे. आणि आता आम्ही पोचलो. आलो ना आतमध्ये, पण गर्दी आहे. चंद्रानगरला चाललं आहे तर काय लाईन नाही. तर आमची बच्चू तिकडं आहे, तर तिला ते माझ्याकडे आणली इकडे दर्शन नीट होईल म्हणून. मग आलो आम्ही तिथून नाश्ता करायला. तर सकाळपासून एवढा काही खाल्ला नव्हतं, वडापाव होतं नंतर आता संध्याकाळ झाले म्हणून नाश्ता करायला आलो. ते नाश्ता देवरची काय खाऊ पाहिजे. आलो नाश्ता करून निघलो आता आम्ही घरी यायला. त्यानंतर बघू जेवायला संध्याकाळी रात्री म्हणजे थांबतो. आणि मग आलो आम्ही हॉटेलला. फक्त मागवलं जेवून जाऊ आणि राही नाही. नंतर घेतला जेवून झालं केक कापायला. इथे ब्लॉगचं करते एंड. बाय.